ह्या तिन्ही केस CID कडे गेलेल्या आहेत तशी माहिती कळाली. तिन्ही केस जर आता तिकडे वर्ग केल्यात तर याचा अर्थ काय होतो की तिन्ही केस एकत्र क्लब करण्याचा अर्थ असा आहे की तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मी जी पहिल्या सुरुवातीपासून जी तुम्हाला सांगतो तिन्हीचं कनेक्शन एक आहे. मग या तिन्ही जे गुन्हेगार आहेत ते तिन्हीमध्ये त्या तिन्हीतले सर्व गुन्हेगार कॉमन आहेत असं गृहीत धरून सर्वांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे. जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये पण आहेत आणि जे मर्डरमध्ये आहेत ते सुद्धा खंडणीच्या प्रकारात आहेत. म्हणजे क्लब केले शासनानं आणि हे त्याचं CDR काढले की नक्की कळेल अशा पद्धतीची ही घटना आहे. मग या घटना करत असताना बऱ्याच घटना घडतात. मग त्याच्यानंतर इथल्या सभागृहात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं. अगोदर बऱ्याच सत्ताधारी आमदार असतील म्हणजे कुठे राष्ट्रवादी पक्षाचे असतील, भाजपचे 2 आमदार बोललेत, राष्ट्रवादीचे 2 आमदार बोललेत, जवळ बरेच काय काय जी बोलले. तर आमचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणून आमच्या आमदार एक जी 5ही आमदार इथं जवळपास बीड जिल्ह्यातले सभागृहात बोललेत. आणि बाहेरचे बीड जिल्ह्याच्या बाहेर आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड साहेब असतील ते सर्व बरेच नेते बोलले. ते रोहितदादा पवार साहेब बोललेले आहेत त्याच्यावर. आणि त्याच्यावर या सर्वांचं एक उत्तर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिलं किंवा जे निवेदन केलं सभागृहाला त्यांनी सांगितलं की कुणीही आरोपी आम्ही सोडणार नाहीत. आम्ही जे असेल त्याच्यावर सामूहिक गुन्हा सगळ्यांचा गृहीत धरून त्यांना मोका लावू. त्याच्या पद्धतीने त्यांचं काम चालू असेल असं गृहीत धरू. पण आतापर्यंत त्यांनी निवेदन करून सुद्धा आज जवळपास मला वाटतं शुक्रवारी निवेदन त्यांनी केलेलं आहे. आणि आज जवळपास गुरुवार आहे ना, बुधवार म्हणजे जवळ 6 दिवस झाले. 6 दिवसात आणखी प्रगती काही झाली नाही. फक्त SP ची बदली होऊन दुसरे SP जॉईन झालेले आहेत. 6 दिवस लागतंय. मग असे हे गुन्हेगार आहेत कोण जी मागं जी कुठलं ते मोका लावला होता आदरणीय मुंडे साहेबांनी जी काय मुंबईमध्ये एवढं सगळं करून महाराष्ट्र सगळा पूर्ण हे केला होता की महाराष्ट्रातली दहशत संपवायचं काम केलं होतं. त्याच्या तेवढे मोठे गुन्हेगार तर नसतील तर त्याच्यापेक्षाही मोठे हे गुन्हेगार आहेत का काय असं मला कळणार. म्हणजे मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना जे केलं होतं ते आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला काही हरकत नसावी आणि ते नक्कीच गुन्हेगाराला पकडतील असं आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय. पण ते होत नाही दुर्दैवाने.